हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं दिव्याज रेसिपीज या YouTube चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी रेसिपी पोटॅटो क्रिस्पी बॉल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम त्यासाठी मी 4 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत आणि अर्धा तांब्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे। तरी ते बटाटे मी छान स्वच्छ धुवून घेतले आहेत। ते आता आपण कुकर मध्ये टाकून त्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। चला तर मग आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघू। एक मीडियम साइजचा कांदा मी बारीक छान कट करून घेतला आहे। एक शिमला मिरची बारीक कट करून घेतली, थोडीशी कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, मीठ, तांदळाचं पीठ, अर्धा चमचा ऑरिगॅनो, अर्धा चमचा काळी मिर्च पावडर, 4 ब्रेड आणि थोडीशी धनी पावडर। आता मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे। हे आपण 4 जे ब्रेड घेतले होते ते आपण छान मिक्सरला बारीक कट करून त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेऊ। असे आपण ब्रेड क्रम्स बनवून घेतले आहेत। तरी हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि ते थोडा वेळ फॅन खाली आपण सुकवून घेऊ, कारण की त्याचा ओलावा असा गेला पाहिजे, थोडे ड्राय झाले पाहिजेत, जेणेकरून ते तेल वगैरे काही शोषून घेणार नाहीत। आता आपण हे 4 बटाटे थंड करून त्याची साली काढून घेतले आहेत। तरी आपण ते आता खिसून घेऊ। बटाटा आता आपला छान मॅश करून झाला आहे। तरी आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत अर्धा चमचा चवीनुसार मीठ, बारीक कट केलेला कांदा, शिमला मिरची, थोडीशी कोथिंबीर, ऑरिगॅनो आणि काळी मिरची पावडर, थोडीशी धने पावडर। हे छान आता आपण मिक्स करून घेऊ। आता हे साहित्य आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ। छान असं सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊ। हे साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊ
म्हणजे ते तेलात जाऊन तळताना फुटणार नाही। छान असं मिक्स करून हे बॅटर आपलं आता रेडी आहे, तरी त्याचे बॉल्स बनवून घेऊ। असा छोटासा बारका साईजचा आपण बॉल घेऊ आणि हलक्या हाताने छोटासा बॉल बनवून घेऊ। अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स रेडी करू। अशा प्रकारे आता सगळे बॉल्स आपले रेडी झालेले आहेत, तरी हे आपण 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये स्टोअर करू। आता आपण बाउल मध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊ, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी, आणि ह्याची आपण छान अशी स्लरी बनवून घेऊ। जास्त पातळ करायची नाही आहे आपल्याला, घट्ट कन्सिस्टन्सी मध्येच आपल्याला स्लरी आपण बनवून घेऊ। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा कन्सिस्टन्सी मध्ये आता आपली स्लरी तयार आहे, तरी आता आपण त्याचे बॉल्सचे ड्राय कोटिंग करून घेणार आहोत। ड्राय कोटिंग्स करून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला असं एक बॉल घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं असं ब्रेड क्रम्स मध्ये मिक्स करायचं आहे आणि असं थोडं हळूवारपणे त्याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून आपला बॉल तेलामध्ये आपण फ्राय केल्यानंतर फुटणार नाही। असं आपण अशा प्रकारे आपण असे सगळे बॉल्स करून घेऊ। आता आपले सर्व बॉल्स ना ड्राय कोटिंग करून रेडी झाले आहेत, तरी आता आपण या स्लरी मध्ये हे बॉल्स टाकायचे आहेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये एका हाताने मिक्स करायचे। चला तर आता बघूया ते कसे करायचे। त्यातला असा एक बॉल घ्यायचा आहे, हा आपण असा छान स्लरी मध्ये मिक्स करायचा आहे। हे असं छान मिक्स झालं, असा लगेच आपण ह्याच्यात करायचा आणि हा असा मिक्स करून घ्यायचा, एका हाताने शेक करून। असेच आपण सगळे थोडे बॉल बनवून घेऊ। आता हे बॉल्स आपण थोडा वेळ साइडला काढून ठेवू आणि सगळे बॉल अशाच प्रकारे बनवून थोडेसे यांना प्रेस करून घेऊ। असे बॉल्स हे रेडी आहेत, तरी हे बॉल्स आपण असे काढून थोडेसे असे हाताने प्रेस करून त्याची कोटिंग अशी घट्ट करून घ्यायची,
जेणेकरून ते बॉल्स आपले तेलात टाकल्यावर फुटणार नाही। अशा प्रकारे आपण सगळे कोटिंग करून घेऊ। आता आपण हे थोडे बॉल्स कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये मिक्स करून त्याचे छान कोट करून प्रेस करून घेतले आहेत आणि थोडे बॉल आपण फ्रीज केले आहेत। तरी आता हे बॉल्स आपण छान तळून घेऊ। तेल आपलं छान तापलेलं आहे, तरी ते मग आपण हे थोडे हाय फ्लेमवरच तळायचे आहेत, फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स तळून घेऊ। हाय टू मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत। असं हळूहळू आपण त्याला फक्त परतून घेऊ। एक साइड आता आपली गोल्डन ब्राउन झालेली आहे, तरी आपण असे परतून घेऊ। ब्रेड क्रम्स आपण छान कोट केले तर ते बॉल्स फुटत नाहीत। अशा प्रकारे दोन्ही बाजू फक्त आपल्याला गोल्डन ब्राउन करायचे आहेत। आता हे आपले बॉल्स रेडी आहेत, तरी आपण सगळे बॉल्स काढून घेऊ।